Hello, my name is Anushka and I am from B.R. Patil University. So currently I am doing UI UX. So we are working on a project which is research based. So my topic is transportation and navigation. So currently you are invited for the same. Yeah. So can you tell me about your background, like what is your name, where do you stay? My name is Rohini. I am 11 student and I am like in Firewadi. And I travel bus. ओके सो तू काळेवाडी फाट्यामध्ये पिंपरी साईडला नाही हां. तर मग तू बस कुठून पकडतेस घरून येतं घरून येताना माझ्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावरती बस स्टॉप आहे. सो तिथून मला बस पकडावी लागते. असा प्रॉपर बस स्टॉप आहे की एक नुसती साईन आहे? नाही, प्रॉपर बस स्टॉप आहे BRT. अच्छा आणि मग तिकडे टाईम वगैरे शेड्यूल वगैरे लिहिलेलं आहे का? हां, टाईम शेड्यूल लिहिलेलं आहे बट बस प्रॉपर त्या टायमिंगला नाही कधीच नाही आहे. मग तू घरापासून निघताना किती वाजता निघतेस जे साधारण? आता माझं क्लासचं लेक्चरचं टाईम 9:30 असते. सो मला 8:30ला बस असते पण कधी कधी येत नाही. सो मग 5 मिनिटात मी 8:25ला घरातून निघते. मग तुला बस म्हणजे रोज साधारण कोणत्या टाईमला येते? 10-15-20 मिनिटं तरी वेट करावं लागतं. पण कधी असं झालं आहे का 1 तास लेट झालं आहे? हां, होतं. घरी जाताना जास्त करून लेट होतं, येताना एवढं काही नाही. अच्छा मग तू घरी जाताना इथून पुढचा बस स्टॉप इथून खाली टाकव रागच्या चौकात जाते. मग बस भेटते. अच्छा मग तिकडे प्रॉपर बस स्टॉप आहे की तिकडे पण नाही, तिकडे प्रॉपर म्हणजे तिथं प्रॉपर बस स्टॉप आहे बट तो बंद आहे. बंद बंद म्हणजे त्याचा BRT बंद केली. सो त्याची मग दुसऱ्या अपोजिट साईडला जावं लागतं त्याच्यासाठी. अच्छा मग हे तुला कुठून कळलं की अपोजिट साईडला बस स्टॉप आहे? तिथे रोड बंद केलायचं, तिथे साईन वगैरे लावून ठेवलं की अपोजिट साईडला. मग तू बसचा नंबर वगैरे कुठून बघतेस की कोणती नाही, त्या साईडला तिकडून ज्या बस येतात त्या सगळ्या मी ज्या साईडला राहते त्याच साईडला जातात सगळ्या बस. तू कधी असं गुगल मॅप वगैरे वापरलेस का बसचा नंबर वगैरे बघायला? हां, म्हणजे टायमिंग वगैरे चेक करून निघताना टायमिंग चेक करण्यासाठी वापरते. मग ते ॲक्युरेट असतात काही? नाही कधीच नाही, कारण मी ज्या साईडने त्या साईडने मुंबईची बस लागते मला आणि ती टायमिंगला कधीच येत नाही आणि गर्दी तर फार असते. अच्छा मग तुला जेव्हा तू बसने ट्रॅव्हल करतेस तेव्हा तू काय प्रॉब्लेम फेस करतेस? एकतर गर्दी खूप असते, बसमध्ये बसायलाही जागा नसते आणि धक्काबुक्की सगळं चालू असतं त्यामुळे. आणि जो बसमध्ये बोर्ड असतो बघ की हा स्टॉप आत्ता आहे, हां. तो कधी चालू असतो? नाही, मग तुला कसं कळतं की तुझं स्टॉप आहे? तर ते सवय झाली त्यामुळे ते मग कळून पण जातं. नवीन होतीस तेव्हा तेव्हा मग विचारायला लागायचं कंडक्टरला वगैरे बाकीच्यांना. मग तुला कंडक्टर नीट सांगायचे की ते पण असे उद्धटपणे? असं उद्धटपणे चालायचं सगळ्यांना तर त्यांना. आणि तिकीट काढताना कधी काही प्रॉब्लेम आला बसची तिकीट काढताना? हां, म्हणजे काही वेळी जर पैसे नसले तर मग वर खाली उतरणे किंवा काही नसतं. मग तू ऑनलाईन कधी ट्राय केलंस? ऑनलाईन नाही, आता ऑनलाईन आत्ताच चालू झालं त्यामुळे त्याच्यात पण नीट चालू नसतं, एकाचं बंद असतं एकाचं चालू असतं. मग तू कधी काढली आहे का ऑनलाईन तिकीट? हां, एकदाच काढलं होतं मग तेव्हा पण त्याच्यात पण लवकर त्यांचं हे होत नाही चालू. काय स्कॅनर वगैरे लवकर पेमेंट होत नाही त्यामुळे सगळं अडकून जातं. अच्छा मग तुला काय वाटतं असं म्हणजे बसची तिकीट काढायला मोस्टली ते लोक सुटलेच मागतात, हां. नसले तर परत किचकिच करतात. हां. तर मग तुला काय वाटतं ऑनलाईन चालू करायला पाहिजे का? हां, ऑनलाईन चालू केलं तर होते पण काय केलं नेटवर्क इश्यूमुळे पण प्रॉब्लेम्स होतात. अच्छा मग तू बोललीस नॅव्हिगेशन म्हणजे गुगल मॅप वगैरे वापरतेस तर त्याच्यात तुला काय वाटतं त्याच्यात काही प्रॉब्लेम आहे? नाही, एवढं काही होत पण त्याच्यावर जो टायमिंग दाखवतात त्या टायमिंगला बस येत नाही कधीच. कधी आत्तापर्यंत तरी नाही ना दिली. आणि मग तिकडे बरोबर नंबर वगैरे दाखवतात का की ही बस इकडे जाणार आहे ते तरी? हां, बरोबर तेवढं असतं बरोबर. अच्छा तू बससाठी अजून दुसरं कुठलं ॲप वापरलं आहेस? नाही. एवढंच हां. तर मग आता तू बोलते गर्दी असते खूप, तर तुला काय वाटतं बसची सिटिंग अरेंजमेंट खूप कमी कमी आणि मी मी ज्या साईडून इकडे येते त्या साईडला बस खूपच कमी असतात आणि चिंचवडच्या साईडला वगैरे बस प्रत्येक 5 मिनिटामध्ये मी ज्या साईडला 15-20 अर्धा साईड असेल त्यामुळे जास्त प्रॉब्लेम आणि प्लस अर्धा तासाच्या पण लेट होतात आणि मग त्यामुळे गर्दी होते यायला मग किटकिट वगैरे असते. अच्छा मग तुझ्या एरियामध्ये ट्रॅफिकचं काय म्हणजे? हां,
ट्रॅफिक आहे त्या साईडला बिकॉज तिथे सगळं बिल्डिंगचं वगैरे काम चालू आहे वेगळं कन्स्ट्रक्शन आणि मग त्यामुळे ट्रॅफिक पण जास्त होतं. मग कधी कधी बघ बसचे रूट बदलतात हां कधी म्हणजे ह्या कन्स्ट्रक्शनमुळे हां. वगैरे मग हे तुला कुठून कळतं की म्हणजे कधी कधी नाही कधी कळत नाही मग आहे त्याच ठिकाणी मी थांबते मग नंतर बस मग बाहेरून गेलेली मग बाकीचं सांगतात की असं असं आहे मग तेव्हा कळतं त्यामुळे अजून लेट होतं. अजून हां मग तू लेट होतं मग तू कधी असा विचार नाही केला की माझी प्रायव्हेट गाडीच असायला पाहिजे. हां असं वाटतं असं नेहमी मला तर एज पण नाही बसत त्यामुळे मग मग जर तुझं एज असतं 18 तू याचा विचार केला का? मग एवढं कारण त्या ट्रॅव्हलमुळे एवढं किटकिट करायची असते मग ते लेट होतं परत त्यामुळे मग विचार केला. मग तुला काय वाटतं लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरायला पाहिजे जसं की बस लोकल की स्वतःची गाडीच असलेलं चांगलं? स्वतःची गाडी म्हणलं तर सगळं ट्रॅफिक पण आणि जर पब्लिक असेलच तर मग बस पण त्यानुसार असायलाच पाहिजे. Improve व्हायला हां पाहिजे. थोडं. ठीक आहे चालेल. अजून काही प्रॉब्लेम आहे का जो मी मिस केला आहे माझ्या क्वेश्चन्समध्ये नव्हता? नाही. दुसरा काही इन्सिडेंट असा झाला आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा बसमधून प्रवास करताना असं बसमध्ये काही काही वेळी बंद पडतात त्याची जी सर्व्हिस असते ती काही काही वेळी बघत नाही तो मी आता भरपूर वेळा झालं चालू कॉलेजला याच्या टायमिंगला बस बंद पडते त्यामुळे मध्येच रस्त्यात थांबावं लागेल. मग बस बंद पडली की मग एक रिकामी बस पाठवतात की ती नाही भरलेली त्याची असेल भरलेली तीच ती पण पूर्ण भरलेली असते त्याच्यातच मग हे सगळे जातात त्याच्यातच चढवतात. त्याच्यातच चढवतात. मग परत एक तिकीट घेतात की ती नाही आधी ते आहे तेच चालतं. पण दुसरी बस इमर्जन्सीसाठी खाली बस नाही पाठवत. पाठवत नाही आहे त्याच्यातच कंटिन्यू करावं लागतं आणि आणि बसमध्ये तेवढी जागाच नसेल तर चढता कसं तसंच जावं लागतं मग ऑप्शनच नसतो ना मग. असं करतो. हां आता मग ह्याच्यात पण सुधारणा व्हायला हां ठीक आहे मग अजून काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे मग थँक्यू. थँक्यू.